नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल यामधील पाठ क्रमांक सेकंड असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात येतात हे प्रश्नांचं आपण मुलांना विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणारी ज्या पण परीक्षा असेल त्यामध्ये तुम्हाला आपल्या व्हिडिओचा नक्की फायदा होणार। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा। पहिला प्रश्न बघू। पहिला प्रश्न दिलेला बघितलं तर चुकीची जोडी ओळखा। म्हणजे आपल्याला बघितलं मुलांनो तर या साईडने बघितलं तर महाराष्ट्रातील धरण दिलेले आहे आणि या धरणाचे नाव। आता यावरील तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे। पहिला बघितलं तर आपल्याला दिसून येत आहे कोयना। कोयना या धरणाचं नाव मुलांनो शिवसागर, ही जोडी बरोबर आहे। दुसरं बघितलं तर भाटघर। भाटघर यांचं मुलांनो ययाजी कंक, हे सुद्धा बरोबर आहे। तिसरं बघितलं तर माणिकडोह, शयाजी सागर, हे सुद्धा बरोबर आहे। पण तिसरं मुलांनो भंडारदरा, याचं नाव बघितलं तर नॉर्थर सरोवर नसून हे मुलांनो ऑर्थर सरोवर आहे, ऑर्थर सरोवर। आता लक्ष देसाल। आता हा तर एक झालं मुलांनो बघितलं धरणाचे नाव। आता आपण बघू हे धरण कोणकोणत्या जिल्ह्यात प्रेझेंट आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहे, कारण आपल्याला असं आपण विचारू शकतो। जसं बघितलं तर कोयना धरण मुलांनो बघितलं तर सातारा जिल्ह्यात आहे, लक्षात ठेवसान सातारा। त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर भाटघर, हे भाटघर मुलांनो बघितलं तर पुणे या जिल्ह्यात आपल्याला दिसून येते। नंतर बघितलं तर माणिकडोह, माणिकडोह सुद्धा आपल्याला पुणे यामध्ये दिसून येते। नंतर भंडारदरा बघितलं तर आपण अहमदनगरमध्ये। म्हणजे आपल्याला बघितलं तर धरणावरचा एकतर प्रश्न मुलांनो त्यांच्या नदीवर येऊ शकते किंवा त्यांच्या नावावर येऊ शकते किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे आपल्याला हे तिन्ही पण गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न दिलेला आहे, थोडंसं समजून घेऊ। बघा महाराष्ट्रातील 12ही महिने वाहणारी नदी कोणती? त्याचं उत्तर येते मुलांनो यापैकी कोणतीही नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतीही 12ही महिने वाहणारी नदी नाही बरोबर आहे। पण आपल्या भारतामध्ये आहे मुलांनो, आपल्या भारतामध्ये बघितलं तर यमुना, यमुना ही जी नदी आहे ही 12ही महिने वाहणारी नदी आहे। ही एक थोडंसं लक्ष राहू देसान, यमुना। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या, महत्त्वाचं आहे। पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या। बघा पैनगंगा नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेतून होतो? पैनगंगा नदी आहे आपल्या महाराष्ट्रातली मुलांनो, तिचा उगम कुठून होतो? त्याचं उत्तर इथे बघितलं तर बोपना रांग, तिलाच म्हणतो आपण अजिंठा। आता आपण बघा पैनगंगा जी नदी आहे मुलांनो हिची उपनदी आहे कोणती? वर्धा। लक्षात राहू द्या मुलांनो, वर्धा ही तिची का म्हणून आपण उपनदी आहे। दुसरी गोष्ट बघितली मुलांनो तर या नदीची एकूण लांबी आपल्याला किती दिसते बघितलं तर 676 किलोमीटर एवढी लांब आहे। आणि ही बघितलं तर मुलांनो आपल्याला बुलढाणा, बुलढाणा या जिल्ह्यातून ही अशी वाहते मुलांनो इकडं आपला काय म्हणतो गडचिरोली, त्यानंतर किती आपलं नांदेडकडं या साईडने हे वाहत जाते। तर लक्षात राहू द्या मुलांनो कोणची? पैनगंगा नदी। पुढे बघू। पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? आपल्या महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर याचं उत्तर आहे मुलांनो खोपोली। खोपोली हे आपल्या महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे आणि हे बघितलं तर आपल्या रायगडमध्ये आहे। आणि आपल्याला प्रश्न विचारला मुलांनो भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर भारतातील पहिले म्हटलं त्याचं उत्तर आहे मुलांनो शिवसमुद्रम, शिवसमुद्रम। आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे मुलांनो तर बघितलं तर कर्नाटक, कर्नाटक या जिल्ह्यात। महाराष्ट्रातील विचारलं तर खोपोली रायगडमध्ये, भारतातील विचारलं तर शिवसमुद्रम तो कर्नाटकमध्ये। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडची खाडी कोणती? आपल्या महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडची खाडी म्हटलेलं आहे, दक्षिणेकडची थोडंसं लक्ष ठेवायचं। याचं उत्तर येते मुलांनो तरेखोल। पण यामध्ये मुलांनो जे शुक आहे, शुक बघितलं तर ही बघितलं तर सिंधुदुर्ग आणि मुलांनो रत्नागिरी या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे शुक। सावित्री बघितली मुलांनो तर सावित्री हे रायगड आणि नंतर बघितलं तर रत्नागिरी या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे। आणि उल्हास बघितलं मुलांनो, उल्हास आहे, उल्हास हे बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे, पालघर। हे मुलांनो बघितलं तर ज्या पण बॉर्डरवरच्या आहे म्हणजे दोन जिल्ह्याच्या मधात आहे या जास्त विचारतात मुलांनो प्रश्न परीक्षेमध्ये, म्हणजे चुकू नका देऊ। पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या। महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठाराने किती टक्के भाग व्यापला आहे? महाराष्ट्राचे दख्खनचे पठार यांनी किती टक्के भाग व्यापला? याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर 86.7%।
बरोबर आहे. त्यानंतर दख्खनचा जो पठार आहे मुलांनो, याचा बघितला आपण पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा विस्तार किती मुलांनो, तर हे आहे 750 किलोमीटर. त्याचबरोबर बघितलं उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा विस्तार किती, हा सुद्धा 750 किलोमीटर दिलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती हे ज्वालामुखीपासून निर्मिती झालेली आहे, ज्वालामुखीपासून. ही पण कॉन्सेप्ट थोडीशी लक्षात राहू द्या, ज्वालामुखी. ओके. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील कळंब एकच नावाचा तालुका असणारे जिल्हे कोणते? म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही असे तालुके आहे मुलांनो की त्याचे नावं जे आहे ते समान दोन्ही पण जिल्ह्यात आपल्याला दिसून येते. हा पण प्रश्न मुलांनो भरपूर परीक्षेत आलेला आहे. याचं उत्तर येतं मुलांनो यवतमाळ आणि उस्मानाबाद यामध्ये कळंब नावाचा आपल्याला तालुका दिसून येते. सोबत मुलांनो रत्नागिरी आणि पुणे, रत्नागिरी आणि पुणेमध्ये बघितलं तर हा काय येतो खेड जो तालुका आहे हा दोन्ही पण जिल्ह्यामध्ये दिसून येते. त्यानंतर बघितलं तर बीड आणि पुणेमध्ये आपल्याला मुलांना बघितलं तर शिरूर हे आपल्याला तालुका दिसून येतो. अहमदनगर आणि रायगडमध्ये बघितलं तर कर्जत येतो. म्हणजे हे बघा महाराष्ट्रातील हे 4 तालुके हे समान नावाचे तालुके असणारे जिल्हे हे पाठ असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न दिलेला बघितलं तर एलिफंटा लेणी कोणत्या बेटावर आढळतात? जी एलिफंटा लेणी आहे मुलांनो ही कोणत्या बेटावर आढळते? याचं उत्तर आहे तुम्हाला ऑप्शन क्रमांक क, म्हणजे करू आपण घारापुरी बेट कुठे आहे मुलांनो, तर बघितलं तर मुंबई येथे आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे खाऱ्या पाण्याचे मुलांनो सांबार सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे? सांबार सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मुलांनो राजस्थान. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण मुलांनो एक सरोवर आहे, त्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष देसाल. पुढचा प्रश्न बघितला तर आपल्याला दिसून येतं की बघा भारतात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहे? महानगरपालिका सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर यावरून एकच गोष्ट लक्षात येते मुलांना, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आपल्याला दिसून येते. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती, तर सर्वात जास्त. आता अलीकडे बघितलं तर 2 नवीन आलेले आहे. पहिले किती होत्या 27 आणि हे आता 2 म्हणजे किती झाल्या 29 एवढी सर्वात जास्त संख्या आहे. ओके. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगसाल की आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहे आणि या कोणत्या विभागामध्ये आपल्याला सर्वात जास्त महानगरपालिका दिसून येते. ओके. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदीचे खोरे कोणते? दुसऱ्या नंबरचे नदीचे खोरे कोणते आपल्या भारतातील म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर आहे तुम्हाला गोदावरी ही दक्षिणेकडची सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीने आपल्या महाराष्ट्राचं मुलांना बघितलं तर 49% एवढा भाग व्यापला. आणि आपल्या भारताचा म्हटलं मुलांना भारताचा एकूण 10% भाग व्यापलेला आहे. ही पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवसान, 10%. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे बघा काळजीपूर्वक, पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी आहे? पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर आहे तुम्हाला बघितलं तर नरसोबाची वाडी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर कराड इथे मुलांना बघितलं तर कोणत्या 2 नदीचा संगम आहे? तर हे पण माहिती असणं गरजेचं आहे. इथं बघितलं तर मुलांना कृष्णा आणि दुसरी कोणची मुलांना कोयना. कृष्णा आणि कोयना या 2 नदीचा संगम दिसून येतो मुलांना आपल्याला कराडमध्ये. त्यानंतर बघितलं तर राजनगाव इथे मुलांना कोणते दिसते? तर आपल्याला बघितलं तर भीमा व दुसरी कोणची मुलांना बघितलं तर मुळा व मुठा या 2च्या भीमा नदी. नेवासे इथे मुलांना बघितलं तर पौरा आणि दुसरी कोणची मुलांना मुळा या दोघींचा संगम होतो. हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात मुलांना. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष देसाल. पुढचा प्रश्न दिलेला त्याच्याकडे लक्ष द्या की वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याची सरहद निर्माण करणारी नदी कोणती? म्हणजे या तिन्ही पण जिल्ह्याची सरहद निर्माण करणारी नदी कोणती? तर याचं उत्तर आहे मुलांना वर्धा. आता वर्धा या नदीचा जो उगम आहे मुलांना हा आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असलेला मध्य प्रदेश राज्यातील बैतूल या ठिकाणावरून हिचा काय होतो उगम होतो
आणि ही मुलांना अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहत येते. आणि याची एकूण लांबी बघितली तर लांबी आपल्याला दिसते 455 किलोमीटर. वर्धा नदीवर भरपूर प्रश्न आलेले आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला मुलांना का दिसते? कोळसा आढळून येतो, कोळसा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. प्रश्न काय दिलेला लक्ष द्या. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती? उत्तरेकडून दक्षिणेकडे, याचं उत्तर येते मुलांनो वैनगंगा. वैनगंगा हिचा जो उगम आहे मुलांनो, हा बघितलं तर आपल्याला बघितलं तर मध्य प्रदेश या राज्यातून होताना दिसून येते. आणि हे सरळ मुलांनो बघितलं तर अशी वाहत येते मुलांनो दक्षिणेकडे. त्याचबरोबर वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये भात पीक जास्त घेते मुलांनो. कोणचं म्हणून आपण? भात पीक जास्त घेते. यावर बी प्रश्न आलेला आहे, थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. डॉक्टर त्रिवार्तच्या मतानुसार महाराष्ट्राच्या हवामानाची विभागणी किती टप्प्यात केलेली आहे? हवामानाची विभागणी किती टप्प्यात केलेली आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो 3 टप्प्यामध्ये. पहिले बघितलं तर कोणचा? तर AM, नंतर बघितलं तर BS आणि कोणचा म्हणू? AW. या 3 मध्ये मुलांनो याची काय केलेली आहे? आपण विभागणी केलेली आहे. ही एक लक्ष राहू देसान. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. बघा, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? राष्ट्रीय उद्यान म्हटलेलं मुलांनो, राष्ट्रीय उद्यान, तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर ताडोबा. ताडोबा याची जी काय म्हणतो स्थापना मुलांनो 1955 मध्ये केलेली आहे. त्याचबरोबर बघितलं नवेगाव आहे मुलांनो, नवेगाव याची जी स्थापना आहे बघितलं तर 22 नोव्हेंबर 1995 करण्यात आलेली आहे. 22 नोव्हेंबर 1995. आणि पुढे पेंच बघितलं तर पेंच मुलांनो 14 नोव्हेंबर 1990 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर गुंगामलचं मुलांनो तुम्ही मला सांगू शकता की किती वर्षी केलेली आहे? गुंगामल आपल्या अमरावतीमध्ये आहे. बरोबर आहे, याचं वर्ष तुम्ही मला आठवणींनी सांगसाल. ओके, एक मिनिटात आपण थोडेसे वेगळ्या टाईपचे प्रश्न घेऊ मुलांना. वेगळ्या टाईपचे प्रश्न घेऊ, थोडंसं लक्ष द्यायचं, समजून घेऊ की बघा मुलांनो, महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी 4 प्रशासकीय विभागातील कोणता प्रशासकीय विभाग नव्हता? आपल्याला विचारलेला मुलांनो 4 पैकी कोणता एक नव्हता? नव्हता या शब्दाकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. आपलं उत्तर चुकणार नाही. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर नाशिक. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा एकूण विभाग किती होते मुलांनो बघितलं तर 4 होते. नंतर बघितलं तर नाशिक आणि नंतर मुलांनो 6वा बघितलं तर कोणचा म्हणून आपण बघितलं तर अमरावती या विभागाची निर्मिती झाली. ओके, आता आपण बघू पुढचा प्रश्न. आता पुढचे प्रश्न मुलांना थोडेसे वेगळ्या टाईपचे आहे, कारण हे मुलांना आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये पुन्हा विचारलेले दिसून येते, कारण याची तुम्हाला खूप जागी काय होणार? मदत होणार. बरोबर आहे, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न बघितलं तर महाराष्ट्रातील कोकण प्रशासकीय विभागात एकूण क्षेत्रफळाबाबत सर्वात मोठा जिल्हा कोणता? म्हणजे कोकण प्रशासकीय विभागामध्ये बघितलं तर एकूण आपल्याला 7 जिल्हे दिसते. या 7 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता? त्याचं उत्तर येते मुलांनो रत्नागिरी. रत्नागिरी हा जिल्हा मुलांनो बघितलं तर कोकण प्रशासकीय विभागाचं एकूण जे क्षेत्रफळ आहे त्याच्या बघितलं तर 10% क्षेत्रफळ फक्त एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे बघितलं तर एकूण 30,728 चौरस किलोमीटर ही एक गोष्ट लक्षात ठेवसान, सर्वात मोठा जिल्हा. त्याचबरोबर मुलांनो रत्नागिरीला सर्वात जास्त समुद्रकिनारा सुद्धा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील अमरावती प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? सर्वात मोठा जिल्हा कोणता म्हटलेला आहे? तर याचं उत्तर येते मुलांनो यवतमाळ. यवतमाळमध्ये बघितलं तर एकूण आपल्याला 16 तालुके दिसून येते आणि हा सर्वात मोठा जिल्हा आहे मुलांनो प्रशासकीय विभाग अमरावतीमधील. आणि यांनी बघितलं तर एकूण प्रशासकीय विभागाच्या 14.4% एवढा भाग व्यापलेला आहे. आणि हे मुलांनो बघितलं तर 46,027 चौरस किलोमीटर एवढं याचं क्षेत्रफळ आहे. बरोबर आहे. अमरावती प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. लक्षात राहू द्या मुलांनो 5 जिल्ह्यांचा. पुढचा प्रश्न आहे, लक्ष द्या. महाराष्ट्रातील नागपूर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता?
क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता असा आपल्याला प्रश्न म्हटलेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा बघितला तर चंद्रपूर आहे. कोणता म्हणून आपण चंद्रपूर. चंद्रपूर बघितलं तर एकूण जो नागपूर प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ आहे त्याच्या 16.69% एवढा भाग चंद्रपूर जिल्ह्यांनी व्यापलेला आहे. आणि याचं क्षेत्रफळ बघितलं तर 51,377 चौरस किलोमीटर एवढं त्याचं काम म्हणून बघितलं तर आपलं क्षेत्रफळ आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचा. पुढे दिलेलं आहे बघितलं तर पुणे. पुणे प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता, तर याचं उत्तर येते पुणेच. पुणे बघितलं तर जो एकूण क्षेत्रफळ आहे पुणे प्रशासकीय विभागाचं त्याचा मुलांनो 18.60% एवढा भाग फक्त पुणे या जिल्ह्यांनी व्यापलेला आहे. आणि याचं क्षेत्रफळ बघितलं तर 57,275 चौरस किलोमीटर एवढं त्याचं काम म्हणून मुलांना बघितलं तर आपल्याला क्षेत्रफळ दिसून येते. बरोबर आहे, क्षेत्रफळ दिसून येते. आता हे झाले मुलांना 5 प्रश्न. आता थोडेसे वेगळ्या टाईपचे प्रश्न बघू. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, समजून घेऊ. आता बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठ्या जिल्ह्याच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. म्हणजे मुलांनो जे पण आपण जिल्हे आहे याच्या क्षेत्रफळानुसार याचा उतरता क्रम लावायचा. त्याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक ब. म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळ दिलेल्या याच्यामध्ये बघितलं तर मुलांनो आपल्याला पुणे जिल्ह्याचं दिसते. नंतर बघितलं तर गडचिरोली मुलांनो. नंतर बघितलं तर नाशिक नाही. नंतर बघितलं तर मुलांनो सोलापूर आणि नंतर बघितलं तर नाशिक. हा बघितलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरता क्रम आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्ह्याच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. सर्वात लहान जिल्हा म्हटलेला मुलांनो, थोडंसं काळजीपूर्वक. सर्वात लहान जिल्हा तर मुलांनो बघितलं तर आपल्याला दिसून पडते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिंगोली. नंतर मुलांना बघितलं तर ठाणे. कारण आता ठाण्याचं विभाजन केलं तर डेफिनेटली त्याचं क्षेत्रफळ काय झालं असेल, कमी झालं असेल. नंतर बघितलं तर भंडारा आणि नंतर बघितलं मुलांना तर कोणचा मुंबई उपनगर. हे पाठ ठेवा मुलांना क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आता पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील तालुके. मुलांना हे तालुके आहे. महाराष्ट्राचा जो तालुके आहे त्याच्या संदर्भात अयोग्य जोडी ओळखायची आहे. जसं बघितलं आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असणारे जिल्हे कोणचे, तर नांदेड आणि यवतमाळ. एकूण जिल्हे तालुके किती मुलांनो, तर बघितलं तर 16. बरोबर आहे. आणि दुसरा बघितलं तर रायगड आणि नाशिक यामध्ये एकूण किती मुलांनो, 15. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पुणे आणि अहमदनगर यामध्ये 14. हे सुद्धा बरोबर आहे. पण मुलांनो कोल्हापूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मुलांनो 13 तालुके नसून इथे मुलांनो बघितलं तर 12 तालुके आहे. किती तालुके म्हणून आपण, 12 तालुके. हा पण प्रश्न मुलांनो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. थोडंसं सांभाळून लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांचा असणाऱ्या सीमा जिल्ह्यांच्या संख्येनुसार उतरता क्रम लावा. जिल्ह्याच्या संख्येनुसार उतरता क्रम लावायचा आहे महाराष्ट्राच्या राज्याचा. इथं बघितलं मुलांनो तर बघितलं तर ऑप्शन क्रमांक किती येणार, 3. पहिले बघितलं तर कोणता, ब मध्य प्रदेश. एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा आहे म्हणजे ब येणार. नंतर बघितलं तर मुलांनो कर्नाटक. कर्नाटकाला किती, 7 जिल्ह्यांच्या सीमा आहे म्हणजे कोण असणार, ड. नंतर बघितलं तर मुलांनो कोण बघितलं तर गुजरात. गुजरातला 4 मुलांनो जिल्ह्यांच्या सीमा आहे म्हणून कोण येणार, अ. आणि छत्तीसगडला मुलांनो 2च जिल्ह्यांच्या सीमा आहे म्हणजे काय असणार, क. म्हणजे हे काय झालेलं आहे, जिल्ह्यांच्या संख्येनुसार उतरता क्रम झालेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नाकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 2 राज्याची सीमा असणारा जिल्हा कोणता. आता आपण बघितलं तर मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे आणि गुजरात बघितलं तर महाराष्ट्राच्या मुलांनो आग्नेयेला आहे. यांच्या दोघांच्या मध्ये म्हणजे या दोन्ही पण जिल्ह्याला लागलेली सीमा कोणती, तर मुलांनो कोणता म्हणू, धुळे जिल्हा. कोणता म्हणू आपण, धुळे. थोडंसं पाठ ठेवा. ओके, पुढचा प्रश्न घेऊ.
पुढे आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्याची सीमा असलेला जिल्हा कोणता? म्हणजे आपण बघितलं मुलांनो हा मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला मुलांनो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला मुलांनो छत्तीसगड यांच्या दोघांच्या मध्ये आपल्याला जिल्हा दिसतो मुलांनो, तो आहे बघितलं तर गोंदिया. म्हणजे या दोन्ही पण राज्याला कोणत्या जिल्ह्याची? तर गोंदिया. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. छत्तीसगड आणि तेलंगणा दोन राज्याची सीमा असलेला जिल्हा कोणता? दोन राज्याची सीमा म्हटलेला आहे, तर याचं उत्तर मुलांनो बघितलं तर गडचिरोली. थोडंसं समजून घेऊ. आपला महाराष्ट्र मुलांनो, महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या आग्नेयेला मुलांनो तेलंगणा आहे. तेलंगणा आग्नेयेला, आणि याच्या मधात मुलांनो बघितलं तर आपल्याला जिल्हा दिसतो, तो आहे गडचिरोली. म्हणजे दोन्ही पण जिल्ह्याला सीमा असलेली. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर काळजीपूर्वक लक्ष द्या. कर्नाटक आणि गोवा या दोन राज्याची सीमा असलेला जिल्हा कोणता? कर्नाटक आणि गोवा म्हटलेला मुलांनो, कर्नाटक आणि गोव्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर कर्नाटक आणि गोव्याला मुलांनो बघितलं तर सिंधुदुर्ग फक्त एकाच जिल्ह्याची सीमा आहे. एकच जिल्ह्याची सीमा आहे मुलांनो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. आता बघितलं मुलांनो तर हे क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे मुलांनो ठाणे. ठाणे जिल्ह्याला फक्त 25 किलोमीटर एवढीच मुलांनो आपल्याला काय दिसून येते? समुद्र किनारपट्टी दिसून येते. ओके मुलांनो, हे झाले बघितलं तर का म्हणून आपण मुलांनो बघितलं तर आजचे प्रश्न. आता आपण मुलांनो पुढे बघू आणखी प्रश्न, त्याच्यामध्ये आणखी चांगले प्रश्न घेऊ म्हणजे तुमच्या अभ्यासात मदत होणार. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.